सांगा मॅडम. तुला कसे पाहिजे? काय कर्टन बँड आणि मागून कसे? कर्टन बँग्स बेबी हेअरला नाही छान दिसतील. पुढचे त्यांचे हे नाही आहेत. सांगा मॅडम कसे पाहिजे? तुम्हाला बँग्स हवेत, कर्टन बँग्स हवेत, अजून मागून स्टेप करा आणि स्टेप्स करू. स्टेप विथ लेअर आणि कर्टन बँग्स. अच्छा. आणि लेंथ किती कमी करायची? लेंथ जास्त कमी नाही करायची. किती करायची? मग काय कापणार काय? तुम्ही दोघे सख्या बहिणी? करा तुम्ही. बघा मला वाटतं तुमच्यामध्ये किती? एवढी एवढी तेवढीशा स्टेप्स होणार नाही. मग किती? नाही होणार तेवढ्या स्टेप्स. विचार ना किती. बघा तुम्हाला कसं वाटतं ते. जेवढे खराब आहेत तेवढे कापावं लागते. बरं बघा तर ॲटलिस्ट एक 6-7 इंच तरी चालेल. आणि मी पण चला ॲटलिस्ट जेवढे तरी 6 इंच म्हटलं मी कापावं. अनहेल्दी आहे जे म्हणजे क्वालिटी दिसेल केसांची छान. तुम्ही म्हणता एवढेच का? तेवढे आहेत का कापले म्हणून काय शेत? चालेल. ठीक आहे. म्हणजे जे खराब आहे तेवढंच काढून पाठी नाही का? गर्दी आहे शांत आहे का? तुम्ही नव्हतात ना? 1-4 दिवसापासून हायड्रोफेशियलचं पेंडिंग होतं तुमचे हेअरकट आणि ते. तुम्ही म्हटलं नाही ना म्हणून आम्ही नाही मग तेच मी कारण की आज आमची पण गडबड चालली आहे. पण मी म्हटलं जाऊ देत होतं काय हे. तुमच्याकडे बसतात गणपती? नाही आमच्याकडे नाही. आधी होते दादाकडे असतात. आवडलं का तुमच्या बहिणीला हे? आवडलं. गेली बिचारे दुसऱ्या दिवशी. अल्लड होते एकदम. छान आहे ना. जॉली एकदम. आता किती महिने झाले का बीकेला जाऊन? जून मध्ये नवरा गेला, त्याची डेथ झाली आहे. हो का? काय करणार? पण एवढे लवकर नाही हे झालं पाहिजे. एज पण नाही आहे ना तिचं. त्याचा पण नव्हतं विचार. आणि चांगला हसता बोलता. ती जराशी थोडीशी पण जाऊ दे. ठीक आहे ना. काय करणार? लाईफ तर थांबत नाही. काय करू शकणार ती तरी. आता तिला तिचंच हे करायचं नाही विचारणार. पण तुमचा कृपया हात आत घ्या. आता केस पडतील. हे तर तुम्हाला सांगूनच टाकणार आहे. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. स्ट्रेस फ्री राहा. सेटिंग केल्यानंतर धुतल्यानंतर जातं ना सेटिंग. आता कळतो ना की हेअरकट संदूक काय आहे तो. नाही मी विचारते आता उद्या कधी व्हायचंच आहे तरी सेटिंग तर करणारच आम्हाला. एक दिवस तरी सेटिंग केलेली म्हणजे ते पण चांगले राहतात ना. छान राहतात ना. मला तर आवडतं बाबा. लग्नाच्या आधी मी जाम हेअरकट करायचे वेगवेगळ्या टाईपचे. एवढं नाही. माझी ती फ्रेंड होती नेत्रा, काजल होतं ना तिचं. आणि ती करायची इतके मस्त वापरे. खूप छान. मग आम्ही शिफ्ट झालो पुण्याला. कुठे होती ती? मुंबईला. अच्छा. म्हणजे मी जाऊन आमची फ्रेंडशिप झाली होती. खूप छान. तुम्ही मुंबईच्या? आमचे ट्रान्सफर झाले.
आमचं आजोळ आहे पुणे. माझं शिक्षण पुण्यातच झालं. कुठल्या ह्याच्यात? इथे माझं कर्वे नगरला आहे ना, हो तिथे. कर्वे नगरला हे आपलं महर्षी कर्वे. हा. कर्वे नगरला अजून एक आहे काहीतरी कॉलेज. कमेन्स नाही दुसरं दया कर्वे SNDT आहे कोथरूड. कोथरूडला आहे ना. कर्वे रोडला काहीतरी दुसरंच आहे. ते कुठली ती रसशाळा कुठली कर्वे रोडला आयुर्वेदिक रसशाळा. त्याच्या पुढे कुठलं कॉलेज आहे? हा गरवारे. राईट गरवारे ना. हा गरवारे कॉलेज. हा बोल सानूज. माझ्या मॅडमला माहिती आहे. हा मग आता शिक तर हेअरकटला सुरू झालं मग गर्दी आहे ना. उशीर लागला. अजून माझा बाकी आहे. 1 तास तरी लागेल आई म्हणजे. दुपारी बरं. ठरतरी कसं. हो बर बाहेर आलं की ह्यांचे फोन सुरू होतात ना. ठिकाणी काय करायचं. प्रेम म्हणतात त्याला. एवढं नको. म्हणजे एक करमणूक असते ना की आपल्या घरातला एक माणूस बाहेर गेले काय करत असेल. क्युरियोसिटी. त्यांची काम अडली असते की बाहेर आम्हाला सोडून गेल्यात त्या बाहेर काय करत असतील दोघी जणी. हो ते तर आहे. मग ते थोडस फोन केला सारखं तर कळतं ना की आता इथे तिथे अपडेट किती वेळ लागला. नेमके हे आता काय करून येतात उद्योग. ते नमूच्या घरून येईपर्यंत इथे येईपर्यंत ट्रॅफिक लागलं. तर माझ्या नवऱ्याला सांगितलं मी जाते हेअर कट. झाला का हेअर कलर म्हणलं नाही अजून नाही झालं हेअर कलर. हेअर कट म्हणलं नाही झालं. तो व्हायचा आहे. त्या लोकांचे पटकन होतात ना पुरुषांचे. इकडे पैसे मारले तिकडे मारले केस कमी असले तर जास्त. आणि आता मशीन मारतात ना पटकन होतं. आपल्याला कुठे ट्रिमर तेवढं किचकट काम आहे. आयलाइनर लावले ना तुम्ही. छान दिसतंय. हो छान लावलेलं आहे ना. मला तर लायनर नाही लावायचं, काजळ नाही लावायचं. का बरं? नाही ना ते माझं डोळ्यांचा प्रॉब्लेम झाला ना. म्हणून तर हेअर कलर नाही करायचं. मग ते लावलं की माझं डोकंच जड होतं. काजळ मस्कर लावलं तर काही नसेल तरी चालेल मला. पण मला लायनर आणि काजळ पाहिजेच. आम्हाला काही सवय ना तिला काजळ वगैरे लावायची. विदाऊट लायनर आजारी असल्यासारखं. आज वेळच नाही थांबावं लागेल 1 तास. हो ते काय हे पण बिचारे 4 दिवसापासून वाट बघतात. फोन करूनच येणार होती. 4 दिवस नव्हते आजच आले. ते आले 1 तास झाले त्यांना मीटिंग होतं. म्हणून आता ह्या दोघींचे हेल्प थांबणार का. शॉपिंग करून घ्या. चालेल. मला हे हो काही असेल तर 1 तास भर लागणार. 8:30 तर वाजणारच वाजणार. 8:30 नाहीतर मग उद्या. मला सांगा किती कट करून. कोण आता एवढे पातळ दिसतात बघा. तुम्ही जेवढे सांगता मी तेवढे कट करणार. हाय मी काय सांगू. आई तुमची बहीण आहे. मारलच ते मला. मोठी होती मला मारल. कोण मोठी आहे ही. तुमची बहीण मोठी आहे. मला वाटलं तुम्ही मोठे. आम्ही मोठी दिसते पण मी नाही आहे. हा तेवढे करा. मी पण तेवढे करायला लागतील कारण की एकदम पातळ नाही. क्वालिटी दिसली पाहिजे ना. नाही एकदम शेपूट दिसतंय ते. म्हणून मी काय म्हटलं हेअर कट करता वेळेस जेवढे आपल्याला गरजेचे आहेत आपण तेवढेच कट करणार. माझे केस पण हिच्या पहिलेच पांढरे झालेत. हो ना. हो ना. मेडिसिन कोण
बघा एवढे कट करते हा. हां. ठीक आहे. कारण की म्हणजे पातळ जर ठेवले ना त्याची क्वालिटीच वाटणार नाही. हेअरकट पण दिसला पाहिजे ना. नाही तर मग उपयोगच होणार नाही. थोडंसं जाडच ठेवते इथं म्हणजे थोडे हेल्दी वाटतील जास्त शार्प नाही. कारण की थोडे माझे पातळ पण झाले हो केस. त्याच्यासाठीच. हेअरकट केल्यानंतर हेअर ग्रोथ पण चांगली होते ना. हो किती दिवसातून करता तुम्ही? मी तर महिन्यानंतर करते. महिन्यात म्हणूनच तसे झाले ते केसांची आणि quality. वेळच नाही मिळत केसांचं काहीच नाही Job करत आहे. करताय? कुठे? Concentrate. अच्छा कॉन्सन्ट्रेट जिथं खराडी कवी मानला हा, कलेक्ट. बोला, रामबाई. माझी मुलगी होती तिथं कॉन्सन्ट्रेट पहिला जॉब तो होता. हा का? आता जर ह्याच्या स्टेप्स टाकले तर ह्याच्यातली जी एवढा जो व्हॉल्यूम आहे ह्याच्यापेक्षा पातळ होणार सगळं टाकायचे. जास्त स्टेप्स नका टाकू. बघा तिला विचारा. हो कारण की तुम्ही नेहमी करता का स्टेप का? खूप जास्त स्टेप्स नाही करत मी कारण की ते मला अजून पातळ दिसतात ना. व्हॉल्यूम नाही त्यासाठीच दिसत. म्हटलं मी तुम्हाला मोकळंच होता मी आता जसे बांधून आलेले ना क्लच. आता आपण फक्त हा लेअर दिलाय हे इथून क्लच दिलं तर आता व्हॉल्यूम एवढा आहे ह्याच्या स्टेप्स टाकायचे असेल खूप पातळ दिसतील ते ना. ते सांग नक्की का फक्त क्राऊनला एक बॉक्स टाकून त्याच्यापेक्षा व्हॉल्यूम तीन स्टेप्स टाकून देऊ का? बघा जास्त मला वेळ- कसं वाटतंय. मेन तुमच्या बहिणीला त्याच्यासाठीच दाखवते मी. त्या जर मोकळा सोडणार असेल किंवा हलका बघा, मी stretch आहे लावणार ना असेल मी ना, मोस्टली असं हा. असं आता कसं बांधून आलेले दाखव. मी ना असं बांधते mostly. हा, ठीक आहे. तसं तर होल्ड मला- करा. एक मिनिट तसं होल्ड करा. एकच मिनिट. असं बांधते मोस्टली. थांबा, एकच मिनिट. व्हॉल्यूम किती दिसतो ना मध्ये तो चेक करायचा. ते खाली एकदम असं सरळ सरळ Plain दिसतं ना. हां. थोडंसं टाकू. व्हॉल्यूम जर चांगला असता ना व्हॉल्यूम कमी स्टेप्स टाकायला वाटत नाही. हर्बल कलर असतो का? आपण कलर म्हटलं की मग हे झाले ना मेहंदी नको रे. मेहंदी. किंवा इंडिका वगैरे. इंडिका काय असतं? इंडिका काय? कलर असतात ना हर्बल. सनी अमूल्य ती पण आहे तो पण छान आहे. कोणता? सनी? हो अरे ते कुठे भेटेल?
मेडिकलमध्ये. इथे आपल्याकडे नाही ना. पण ते त्यांनी डोळ्यात नाही ना काय प्रॉब्लेम होणार. नाही. मरू दे बाई, नकोच केलेलं जरा. का तुम्हाला अशी भीती बसली आहे? नाही, तो डॉक्टर बोलला ना मला. केमिकल यूज नाही करायचे ना केसांवरती, ते डोळ्यात ते उतरते. तिचा डोळा आता विदाउट स्टेरॉइड पूर्ण लाल होतो, ब्लड रेड. एवढं असं पहिल्यांदाच ऐकते. हो, मी पण पहिल्यात ऐकलं. आम्हाला वाटलं डोळा आला. आम्ही 4 दिवस चष्मा घालून बसलेले. मी डॉक्टरांना दाखवलं तुम्ही? मी बुधराणीला दाखवलं, आय स्पेशालिस्ट. देसाई हॉस्पिटलमध्ये झालं. कुठे देसाई? हडपसरला. बापरे, एवढं ना. स्पेशल ते डोळ्यांसाठीच आहे. हे पण तर नेक्स्ट बुधराणी हेच आहे ना, डोळ्यांचंच आहे ना. नाही नाही, तसं नाही म्हणत आहे तुम्हाला. ते तर एक बरेच जस्ट सेकंड ओपिनियन साठी. हां, कारण की एकावरच कधी पण असं. नाही ना दीपाली, 2 ओपिनियन, 3 झाले माझे. हो का? हां, सेम. आणि सगळ्यांनी सेम सांगितलं. तेव्हा पण डॉक्टरांनी चेक केलं. आणि मी आता माझी सर्जरी झाली ना जहांगीरला, तेव्हा पण त्यांनी चेक केलं. आणि माझं पण सर्जरीचं कसं आहे, मी स्वतः पण मेडिकल मधली आहे. पण मी न विचारता तर कोणती गोष्ट करत नाही, सगळं विचारूनच करतं. हेल्थचं कसं असतं, 10 वेळा विचार करून मग मी करते. असं एकदम कुठल्या ह्याला डिसिजन घेत नाही, क्विक डिसिजन घेत नाही. ट्रू. तुम्ही असं नॉर्मल मेकअपचे किती चार्ज करता? साडी ड्रेपिंग वगैरे असेल तर साडी ड्रेपिंगचे 500 रुपये वगैरे. त्याचं काही फंक्शन असेल तर. हो, हेअरस्टाईलचे 500 पासून स्टार्ट आहे. 500 रुपये आहेत आणि मेकअपचे 1000 पासून स्टार्ट आहे. त्याच्यामुळे मला गरमी खूप होते मेडिसिन्समुळे. मेडिसिन्समुळे मला गरम खूप होतं, हो, होतं ना. काम येतो. नीट वाढल्याच्या नंतर होतं ना तसं. तो मोबाईल तुमचा आहे मॅडम? कोणतं? हां, माझा. थोडीशी मोठी ठेवा, कारण की म्हणजे थोडे ना आता बोलले आहेत ना, थोडीशी वर. एवढे पण नाही का? म्हणजे इतके ठेवा की मला जर काय यायचं असेल तर घेऊ शकते. माइंड चेंज. कन्फ्यूज बा. नाही का, कपाळ मोठं आहे ना, तर मी गोष्टी पुढे ठेवते. एवढे ठेवू आधी. मला वाटतं की नाही, आणि थोडीशी.
वाढवू नाही शकत, कम कर सकते, बढा नाही सकते. हां, थोडेसे पाहिजे. अरे माझ्या गुडघ्यात दुखलं. ए तू तेच बोललेलीस ना मला. हां, पण तुमचं करणार कोण? स्वतःची स्वतः पण करू शकतो. मिडलच पॅटिंग ठेवणार आहे ना. मॅडम ठीक आहे. मस्त झालं. ठीक आहे. मागे ठेवून एक फोटो क्लिक करा. करणार आहे ना, फोटो क्लिक करणार आहे. आता सांगितलं हेअरकट आवडलाय का ते सांगा. येस, ठीक आहे. खूप आवडलं. ओके. मस्त. अच्छा. मला हेअरकट खूप आवडलं. द्या आता स्टाईल कशी देता येईल तशी द्या. छान. अरे छान आहे. बघा मॅडम. छान आहे. हां, क्लच करा वर. कसं करता? हा, तुम्ही नेहमी कसं क्लच करता? मस्त वाटतंय का? व्हेरी नाईस. बस. अरे राहू दे ना, बघू देता मला फ्रंटचा लुक पण बघायचा आहे. लावा ते. हां लावा. म्हणूनच फ्रंटचा लुक नव्हता आला बरोबर. यस. हां. मराठन नाही बसला क्लच बरोबर. हां ठीक आहे. फ्रंट बी छान असे सोडणार आहे फ्रंटला. यस. नाही लागलं. टर्न करा. नाईस. छान.